शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकूणच आंबा या पिकामध्ये आपण अगदी लागवड केल्यापासून ते अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत त्याचं छाटणीचं व्यवस्थापन असेल, साधारण बहाराचं व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं व्यवस्थापन असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी स्टेज असते आंबा या पिकामध्ये, आपल्याला बहार जो आहे तो बहार नियंत्रणामध्ये आणण्यासाठी किंवा जेवढ्या लवकर बहार आपल्याला आंबा या पिकामध्ये घ्यायला मदत होऊ शकते, त्याच्यासाठी साधारण आपण ऑगस्टमध्ये कल्टर सोडत असतो. आंबा या पिकामध्ये साधारण कल्टर का सोडला जातो? कोणत्या स्टेजला सोडला जातो? किती प्रमाणात सोडला जातो? या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता मुळातच कल्टर हे काय आहे, की ज्याला आपण पॅक्लोबिट्राझोल 23% आपण त्या ठिकाणी वापरायचं आहे. हे पॅक्लोबिट्राझोल आहे ते आपल्याला त्या वनस्पतीमध्ये बहाराचं नियंत्रण करण्यासाठी एक चांगला आपल्याला त्या ठिकाणी संजीवक आहे. आणि ते संजीवक एकूणच आपल्या आंबा या पिकामध्ये साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये काय केलं जातं, कल्टर सोडलं जातं. जसं बघायला गेलं आंब्याचा सीझन किंवा आंब्याचं एकंदरीतच शेड्यूल पाहायला गेलं, तर आंब्याची छाटणी आहे ते आपलं फळ निघाल्यानंतर, पूर्ण फळ उतरल्यानंतर साधारण जूनमध्ये आपण आंबा या बागेमधली झाडांची, वनस्पतींची आपण छाटणी घेत असतो. आणि त्याच्यानंतर छाटणी घेतल्यानंतर खताचं व्यवस्थापन वगैरे झाल्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये आपण प्रत्येक झाडाला झाडाच्या वयोमानानुसार, झाडाच्या आकारमानानुसार एकूणच त्या झाडाच्या कॅनॉपीमध्ये आपण काय करत असतो, कल्टर सोडत असतो. म्हणजेच त्याला आपण पॅक्लोबिट्राझोल म्हणत असतो. मग ते पॅक्लोबिट्राझोल काय आहे? तर मुळातच पॅक्लोबिट्राझोल म्हणजेच कल्टर, जे की झाडाची जी अनावश्यक वाढ असेल, पालवी असेल, ग्रोथ असेल, ते पूर्णपणे थांबवून आपल्याला त्या झाडापासून लवकर फुलोरा येण्यासाठी मदत करत असतं. हे संजीवक असतं ते वनस्पतीमध्ये आपल्याला परिणाम करत असतं. आता मुळातच हे कल्टर किंवा पॅक्लोबिट्राझोल हे आंबा या पिकामध्ये साधारण देण्याचा जो कालावधी आहे तो कोणत्या महिन्यामध्ये दिला पाहिजे? तसं बघायला गेलं पॅक्लोबिट्राझोल म्हणजेच कल्टर. हे जे कल्टर आहे ते साधारण प्रत्येक झाडाचं वय, आकार, व्हरायटी आणि त्याचबरोबर एकूण इतर गोष्टीवरती सुद्धा ते डिपेंड राहत असतं. म्हणजेच साधारण आपला आंबा बागेमध्ये कल्टर देण्याची जी वेळ आहे, ती साधारण आंब्याची जात असेल, वय असेल, मागील वर्षाचा बहार असेल किंवा आपल्या भागातील हवामान असेल, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कन्क्लूड होतात. मग मुळातच आंबा बागेला जे कल्टर आहे, ते आपण ऑगस्ट महिन्यामध्ये देत असतो. साधारण ऑगस्टमध्ये कल्टर दिल्यानंतर आपल्याला अर्ली बहार म्हणजे साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्या बागेमध्ये मोहर येऊन जेवढ्या लवकर आंबा आपल्याला एप्रिल, मार्च एंडिंगला मार्केट्समध्ये येईल, तेव्हा आपल्याला दर त्या ठिकाणी दिसून येतो. कल्टर देण्यापूर्वी काय काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपला आंबा पिकावरती असणं गरजेचं आहे? मुळातच कल्टर देत असताना जी झाडाची अनावश्यक वाढ असेल, नवीन पालवी असेल, ते पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर इथे पिक्चरमध्ये बघू शकता, कवळी पालवी असताना शक्यतो कल्टर देणं टाळावं. जेव्हा ती कवळी पालवी साधारण ही पूर्णपणे पक्व होते, पक्व झाल्यानंतर शक्यतो आपल्याला त्या ठिकाणी कल्टर देण्याची शिफारस कृषी संशोधन केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल ते करत असतात. आता जेव्हा झाडाची पालवी पूर्णपणे पक्व झालेली आहे आणि मागील वर्षी किंवा उत्पादन घेतले होते, हे पाहणे गरजेचं आहे आणि तेव्हाच शक्यतो कल्टरची मात्रा त्या झाडांना देणं गरजेचं आहे. मुळातच ज्या झाडाची ग्रोथ साधारण 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतरची जी झाडं असतात, जी झाडं नॅचरली चांगली डेव्हलप झालेली झाडं असतात, शक्यतो अशाच झाडांना आपण कल्टर देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अतिशय कोवळ्या पालवीच्या अवस्थेमध्ये जर कल्टर दिलं, तर त्याचे भविष्यामध्ये आपल्याला परिणाम देखील भोगावे लागतात. आता साधारण झाडांना कल्टर देत असताना ते कसं दिलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये दिलं पाहिजे? हा जो आपला झाडाचा बुंदा आहे, त्या बुंद्याच्या बाजूला साधारण झाडाची जी कॅनॉपी आहे, म्हणजेच पूर्व-पश्चिम कॅनॉपी असेल किंवा दक्षिण-उत्तर कॅनॉपी असेल, साधारण ते कॅनॉपीचं मेजरमेंट करून त्याच्या प्रमाणात आपला जो कल्टर आहे, त्याचं प्रमाण ठरवणं गरजेचं आहे. आणि ह्या कल्टरचं प्रमाण देत असताना साधारण आपल्या झाडाची कॅनॉपी पूर्व-पश्चिम किंवा उत्तर-दक्षिण त्याचा व्यास जर 1 मीटर असेल, तर एका मीटरला 3 मिली इतकं कल्टर घ्यायचं आणि ते 3 मिली कल्टर आपल्याला 3 ते 5 लिटर पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून आपली जी झाडाची कॅनॉपी आहे, त्या झाडाच्या कॅनॉपीच्या खोडापासून साधारण आपल्याला एक 1.5 ते 2 फूट लांब जसं झाडाची कॅनॉपी वाढेल, तसं ते आजूबाजूचं अंतर आहे, ते आपल्याला वाढवायचं आहे आणि गोलाकार खड्डे काढून त्या ठिकाणी 20 ते 25 ठिकाणी जे आपण 3 ते 5 लिटर औषध तयार केले, प्रति लिटरला आपण 3 एम-एल त्यामध्ये कल्टर टाकले. ते कल्टर आपल्याला झाडाच्या खोडाच्या बाजूने टाकायचंय. कधी? ऑगस्टमध्ये. आणि शक्यतो कल्टर टाकत असताना झाडाचं वय, झाडाचं आकारमान, झाडाची ग्रोथ, झाडाची पालवी या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात आणणे. शक्यतो झाडाच्या डायरेक्ट बुंद्यावरती कल्टर टाकू नये. का? तर भविष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला त्या पिकावरती झालेले दिसून येतात. आत्ता शक्यतो
जे कल्टर आपण टाकणार आहे, ते कल्टर जास्त टाकू नये. मुळातच कल्टर असताना हे पॅक्लोबेट्रॉझाल म्हणजे संजीवक आहे. ते संजीवक झाडामध्ये काहीतरी बदल घडवतं. म्हणजे जास्त कल्टर दिल्याने जास्तच फुलोरा येतो असं अजिबात नाही. शक्यतो अति प्रमाणात जर वाढ केलं आपण त्याच्यामध्ये कल्टर टाकलं, तर झाडाची ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी किंवा नवीन पालवी फुटलेली दिसून येते. पण डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहर येणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो योग्य प्रमाणात जी शिफारस कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा तज्ञांनी केलेली आहे त्या शिफारशीप्रमाणे झाडाच्या वयोमानानुसार, आकारमानानुसार कल्टरची मात्रा आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. जर जास्त झालं तर फुलोरा कमी येऊन एकूणच झाडाची शाखीय वाढ आपल्याला त्या ठिकाणी वाढलेली दिसणार. त्याच्यानंतर कल्टर दिल्यानंतर आपल्याला जे पाण्याचं व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? तसं बघता कल्टर दिल्यानंतर जे कल्टर ज्या भागामध्ये दिलंय, ज्या परिसरामध्ये दिलंय झाडाच्या खोडाच्या आसपास, त्या भागामध्ये वापसा कंडिशनमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. जास्त पण पाणी असेल तर एकूणच आपल्याला त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येणार नाही. शक्यतो पाणी असेल ते जास्त प्रमाणात आपल्याला साचू द्यायला नाही. मग कल्टर देत असताना एक छोटी गोष्ट आहे ती लक्षात ठेवली पाहिजे. झाडांची अवस्था असेल, झाडांचं वय असेल, झाडांची त्या टाईमाची योग्य वेळ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य मात्रा आणि पाण्याचं व्यवस्थापन असेल, तेव्हाच आंबा या पिकामध्ये कल्टर दिल्यानंतर बहाराचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर ही एकूणच आंबा या पिकामध्ये आपण कल्टर देत असतो, जेणेकरून आपल्याला लवकर बहार पकडून आपल्याला मार्केटमध्ये लवकर आंबा आणल्यामुळे एकूणच पुढे भविष्यामधलं उत्पादन आपल्याला वाढणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कल्टर देताना सर्व शेतकरी बांधवांनी पाळणं गरजेचं आहे. एकूणच हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला, Instaला, Facebookला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.